बीड नगर परिषदेची निवडणूक जिंकल्यानंतर बीडमध्ये येऊन विजय उत्सव दरम्यान गोदाकाठचा वाघ बीडमध्ये आलाय म्हणून हाबूक ठोकणारे गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्याच मतदारसंघामध्ये टाकरवन जिल्हा परिषद शाळा केंद्राअंतर्गत दत्तनगर वस्ती या ठिकाणी तब्बल 35 शालेय मुलं शिक्षण घेत असून त्याच शाळेच्या अंतर्गत जवळच 64 बालक नोंद असलेले अंगणवाडी आहे. आणि गेल्या 2 महिन्यापासून त्या ठिकाणचा रस्ता बंद केल्यामुळं ती मुलं झाडाखाली उघड्यावर अशा कडाक्याच्या थंडीमध्ये शिक्षण घेत आहेत. पालकांनी वारंवार जिल्हा प्रशासनाला विनंती केली, निवेदन केले, मात्र कुठलीही उपाययोजना झाली नाही. दिनांक 22 नोव्हेंबर रोजी गेल्या महिन्यामध्ये मी संबंधित प्रकरणामध्ये पालकमंत्री अजितदादा पवार त्याचबरोबर गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांना लेखी तक्रार केली होती. त्याचबरोबर स्वीय सहाय्यक अमृत डावकर यांनाही फोनवरून संवाद साधला होता की त्या मुलांचे खूप हाल होत आहेत, आपण उपाययोजना करण्यात यावी, आमदार महोदयांनी लक्ष देण्यात यावं. मात्र या घटनेला 1.25 महिना उलटून गेलाय, मात्र अद्याप कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळं उद्या दिनांक 31 डिसेंबर रोजी बीडमध्ये विविध विकास कामाचे भूमिपूजन करण्यासाठी येणारे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या गाडीचा ताफा अडून त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवणार असल्याचा लेखी निवेदनाद्वारे इशारा जिल्हा प्रशासनाला दिलेला आहे.